सो तुम्ही म्हणताय तसं अगदी बरोबर आहे सर. आपण जेव्हा चर्चा करतो तर तुम्ही मला म्हणालात, की स्ट्रेंथ याविषयी आपल्या काही कल्पना आहेत आणि त्या अतिशय गैरसमजुती आहेत. तर मला थोडंसं स्ट्रेंथ म्हणजे व्यायाम म्हटलं की लोकांना चालणं असं वाटतं. पण तुमची व्यायामाची डेफिनेशन तुम्ही मला सांगत होतात स्ट्रेंथशी निगडीत आहे. तर ती मला तुम्ही जास्त एलॅबोरेट करून सांगू शकाल का? ॲक्चुअली सगळ्यात पहिल्यांदा व्यायाम हा कुठल्याही वयाच्या माणसाने स्ट्रेंथचा करायला पाहिजे. त्याचं अतिशय महत्त्वाचं कारण असं आहे, की जेव्हा आपण मुलांकडे आपण बघतो, की जेव्हा ते 8 वर्ष ते 12 वर्षाच्या एजमध्ये असतात किंवा 12 वर्षानंतर अ, जेव्हा त्यांची हार्मोनल बॉडीमधले चेंजेस होत असतात आणि त्याच्यामध्ये जर का त्यांनी स्ट्रेंथचा व्यायाम केला, तर त्यांना त्याचा आयुष्यभर त्याचा फायदा होतो. जेव्हा तुमचे हार्मोनल बॉडीमधले चेंजेस होत असतात, जेव्हा तुम्ही स्ट्रेंथवर काम केलं, तर त्याचा आयुष्य फायदा असा असतो, की बेसिकली युअर बॉडी गेट्स अडॉप्टेड टू एनी काइंड ऑफ हेवी वर्कआउट, हेवी लोड किंवा कुठलेही स्ट्रेस तुमच्या बॉडीमध्ये अडॉप्टेबिलिटी येते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, की जेव्हा तुम्ही हार्मोनल चेंजेस होत असताना व्यायाम केलात, तर तुमच्या शरीराला मसल ग्रोथच्या दृष्टीने अतिशय त्याचा जास्ती फायदा होतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट, की जसं आपलं वय वाढत जातं, तसं आपल्या बॉडीमधनं ताकद कमी होते, स्ट्रेंथ कमी होते, मसलचं प्रमाण कमी होतं. आणि मग म्हातार वयामध्ये आपल्याला जे इंजुरीज होतात, की आपण जे फ्रजाईल होतो, आपण पडतो, तेव्हा आपले बोन वीक होत जातात. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा स्ट्रेंथ हाच व्यायाम करायला पाहिजे. चालणं ही क्रिया झाली किंवा त्याच्या अनुषंगाने येणारे बाकीचे अनेक व्यायामाचे प्रकार आलेले आहेत. तर झुंबा आलाय, एरोबिक्स आलाय. पण हे सगळे डिटोरिएट करणारे आहेत. शरीराला डिटोरिएट करणारे व्यायाम आहेत, की ज्याच्यामध्ये तुमचा मसल लॉस होतो, तुमची बोन डेन्सिटी कमी होते, की जी तुमची स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यामुळे ती भरून निघते. त्याच्यामुळे स्ट्रेंथ ट्रेनिंग हा प्रत्येक माणसाला वयाच्या 85 वर्षी, 90 वर्षी सुद्धा स्ट्रेंथ ट्रेनिंग हे प्रत्येकाने करायला पाहिजे. वाह! आमच्याकडे सर मेडिकल सायन्समध्ये असं म्हणतात, की मसल्स हॅव मेमरी आणि तुम्ही जसं म्हटलात तसं 8 ते 12 वर्षाच्या वयामध्ये जर मुलांनी स्ट्रेंथ केलेली असेल, तर आम्ही आमच्या वेट लॉसच्या प्रवासात बघितलेलं की दोज हू हॅव दॅट मसल मेमरी, इट इज व्हेरी ईझी टू रिॲक्टिव्हेट दॅट मसल मेमरी. म्हणजे 8 ते 12 वयामध्ये जर व्यायाम स्ट्रेंथचा केला असेल आणि मग मधली काही वर्ष जरी केला नाही, तरी पुन्हा ते सुरू करणं त्यांच्यासाठी रिलेटिव्हली सोपं असतं. तर मग मी तुम्हाला असं म्हणेन की सर, की स्ट्रेंथसाठीचा व्यायाम आणि निरोगी राहण्यासाठीचा व्यायाम असं काही वेगळं असतं? ॲक्चुअली तुम्ही जर का स्ट्रेंथ ट्रेनिंग करत राहिला तरच तुम्ही निरोगी राहता. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट. कारण मी जसं मगाशी म्हटलं तसं, की च्या भोवतीच सगळे व्यायाम फिरलेले असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर का आजार झाला, एखादी दुखापत झाली, तर तुम्ही फिजिओथेरपिस्टकडे जाता. फिजिओथेरपिस्ट तुम्हाला काय सांगतो, की तुम्ही रेझिस्टन्स एक्सरसाइज तुम्हाला देतो. रेझिस्टन्स एक्सरसाइज म्हणजे काय? स्ट्रेंथचाच व्यायाम. स्ट्रेंथ हा आपल्या इकडे इतका मिसकन्सेप्ट केलंय, की स्ट्रेंथ म्हणजे वेट लिफ्टिंग. म्हणजे मला वजनं उचलायची नाही. जिममध्ये मला वजनं उचलायची नाही, असं लोकं आम्हाला सांगतात. वजनाने काय पाप केलंय? नाही, नाही, वजनं सोडली, वेट ट्रेनिंग करणं सोडलं, की आमचं वजन वाढतं. तुमचं ऑलरेडीच वजन वाढलेलं आहे. वेट ट्रेनिंग करून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. वेट ट्रेनिंग करून तुमचं वजन वाढणार नाहीये. पण ही लोकांची जी मिसकन्सेप्शन आहे, पण लोकांना हे माहीतच नाहीये, की मसल कन्झ्युम मॅक्सिमम कॅलरीज. तुमच्या शरीरामध्ये मसल नसेल, तर तुमचा सस्टेनिंग मसल लॉस किंवा फॅट लॉस किंवा वेट लॉस होत नाही. लोकांना असं वाटतं खूप घाम काढला, की माझं वजन कमी होतं किंवा खूप घाम निघाला, खूप कार्डिओ केलं, खूप चाललं, की माझं वजन कमी होतं. पण सगळ्यात जास्त वेट लॉस किंवा फॅट लॉस हा स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे होतो. कारण मसल कन्झ्युम मॅक्सिमम कॅलरी इन बॉडी. शरीरामध्ये मसलचं प्रमाण कमी असेल, तर तुमचा सस्टेनिंग वेट लॉस होत नाही. मग तो काही पुरता होतो आणि ती लोकं तुम्हाला परत काही दिवसांनी प्रचंड जाड झालेली दिसतात. त्याच्यामुळे आरोग्याचा संबंध तुमच्या स्ट्रेंथशी नक्कीच आहे. याच पॉइंट ऑफ जंक्शनला सर मला हा प्रश्न विचारायला आवडेल, की अ, लोकांना जेव्हा व्यायामासंदर्भात मार्गदर्शन घ्यायचं असतो, तेव्हा आत्ता पठडीमध्ये आपल्याला 3 पर्याय अवेलेबल असतात. एक काही जण जिममध्ये जातात आणि जिम ट्रेनरचं मार्गदर्शन घेतात. काही जण फिजिओथेरपिस्टकडे जातात आणि तुम्ही स्ट्रेंथ एंड कंडिशनिंग कोच आहात. तर तुम्हाला काय वाटतं, की एखाद्या व्यक्तीला समजा व्यायामासंदर्भात त्यांनाच व्यायाम सुरू करायचा असेल किंवा व्यायामासंदर्भात गाईडन्स घ्यायचा असेल, तर त्यांनी त्याला कसं अप्रोच करायला पाहिजे? ॲक्चुअली तुम्हाला जर का व्यायाम खरोखरी करायची इच्छा असेल, तर तुम्ही स्ट्रेंथ एंड कंडिशनिंग कोचकडेच जायला पाहिजे. कारण फिजिओथेरपिस्ट जो आहे, हा तुम्हाला इंजुरी झाल्यानंतर करणारं काम आहे.
जेव्हा तुम्ही निरोगी असता, तेव्हा तुम्ही स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोचकडे किंवा ट्रेनरकडे जायला पाहिजे, की जो तुम्हाला ॲक्च्युअली व्यायामाचे प्रकार शिकवतो. ह्युमन सायन्स मूव्हमेंट सायन्स जे आहे ते ट्रेनर शिकवतो आणि रिहॅबिलिटेशन हा तुमचा फिजिओथेरपिस्ट शिकवतो. त्याच्यामुळे जो तुम्हाला मूव्हमेंट सायन्स शिकवतो त्याच्याकडे तुम्ही जायला पाहिजे. सो आपल्याला असं म्हणता येईल का, की जो हा कॉमन मिसकन्सेप्शन आहे, की व्यायाम करायचा असेल तर जिममध्ये जायचं. तर स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग म्हणजे फक्त जिम नाही किंवा स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग म्हणजे फक्त वेट्स उचलणं नाही. स्ट्रेंथ अँड कंडिशनिंगचे अजूनही बरेच कॉम्पोनंट्स असतात? Strength and conditioning is the overall conditioning of the body. It's not only related to strength, but it evolves, it actually consists of your mind as well. So we also have to work on the mind of the people. In fact, the trainers are the biggest psychologists because they have to change people's mind, their perception towards exercise. So they have to change their behavior pattern of the people. So ते लोकांना मोटिवेट करण्यापासून ट्रेनर लोकांना काम करायला लागतं आणि त्याचे अनेक प्रकार आम्ही करून, कारण आपल्याकडे व्यायाम न करण्याचे एक्सक्युजेस प्रचंड सांगतात, व्यायाम करण्याचे एक्सक्युजेस फार कमी सांगतात. सो वी हॅव टू ओव्हरकम दॅट. सो वी ऑल्सो हॅव टू वर्क ऑन देअर माइंड अलॉंग विथ द बॉडी. सो एक आहे वजन उचलणं. मी आता तुमच्याबरोबर नियमित काम करतो, तर त्याच्याबरोबर भरपूर साऱ्या गोष्टी ॲक्टिव्हिटी तुम्ही माझ्याकडून करून घेता. तर वजन उचलण्यासारखंच स्ट्रेंथसाठी अजून आपण तुम्ही मला सांगत होतात, की कंडिशनिंग असतं किंवा प्रोग्रॅमिंग असतं किंवा टायमिंग असतं. हे हे काय असतं सगळं? बेसिकली जे कोण व्यायाम शिकवतात त्यांना पिरियडायझेशन नावाची कॉन्सेप्ट आहे, की ते शिकले पाहिजेत. पिरियडायझेशन म्हणजे काय? तर एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली, की त्याचं सुरुवातीपासनं तुम्ही एक ठराविक काळापर्यंत त्याचा एक प्लॅनिंग त्याचं व्यायामाचं करायला पाहिजे. म्हणजे काय? तो व्यायामाचं प्लॅनिंग करण्याचं कारण असं, की त्या माणसाला काहीतरी गोल पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा माझ्याकडे आलात, तेव्हा तुम्ही बॅडमिंटन खेळत होता. तुम्हाला बॅडमिंटन इम्प्रूव्ह करणे आहे. तुमचं गोल वॉज टू इम्प्रूव्ह प्लेइंग बॅडमिंटन. सो हे प्रत्येक माणसाचा व्यायामाचं काहीतरी गोल पाहिजे आणि गोल नसेल तर त्या व्यायामाला काही अर्थ राहत नाही. आणि जेव्हा तुम्ही गोल सेट करता तेव्हा टू अचीव्ह द गोल त्याच्या रिव्हर्स आम्ही लोकांना यायला शिकवतो, की तुमच्या गोलपासून मागे या आणि तुम्ही तुमचं प्लॅनिंग करा, की 4 आठवडे हे करायचं, 4 आठवडे हे करायचं, 4 आठवडे हे करायचं. देन हाऊ यू प्रोग्रेस, you monitor your progress, you assess your progress and then move forward. That is how it is called a periodization program. ग्रेट. सो मला असं वाटतंय, की आत्तापर्यंतची आपली जी चर्चा झाली आहे ना सर, त्यातला एक महत्त्वाचा जर टेक अवे लोकांनी घ्यायचा असेल, तर तो आहे, की पीपल शुड फर्स्ट चूज देअर गोल. That goal can be weight loss, that goal can be being healthy, that goal can be playing some sports. आजकाल काय होतं, मंडळी खेळायला लागली की डायरेक्ट खेळायला सुरू करतात आणि मग इंजुरी घेऊन येतात. तर त्याच्याऐवजी जर आधीपासून त्याच्यावर काम केलं, स्ट्रेंथवर काम केलं, तर कदाचित इंजुरी पण अव्हॉइड होईल आणि गोल अचीव्ह करताना परफॉर्मन्स पण खूप चांगला होऊ शकेल. तुम्ही आत्ता सर सांगताना मला ना माइंडबद्दल सांगितलं. व्यायाम आणि मनावर काही परिणाम होतो? 200%. म्हणजे तुम्ही जर का फिजिकली फिट असाल तर ऑटोमॅटिकली युअर कॉन्फिडन्स लेवल इन्क्रीजेस. युअर माइंड प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. म्हणजे इट इट गोज हँड इन हँड. म्हणजे तुमचा अप्रोच चेंज करायला माइंड लागतो आणि ते अप्रोच चेंज झाल्यानंतर तुम्हाला मिळणारे बेनिफिट्स हे व्यायामाने मिळतात. वाह! त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी गोज हँड इन हँड. त्याच्यामुळे माइंडवर काम करणं खूप गरजेचं असतं. लाईक आय सेड की ट्रेनर वी आर द बिगेस्ट सायकॉलॉजिस्ट. म्हणजे आम्ही ॲक्च्युअली सायकॉलॉजीची ट्रेनिंग घेत नाही, पण आम्हाला लोकांना मोटिवेट करायलाच खूप कष्ट करायला लागतात. कारण आपल्याकडे जसं मी मगाशी म्हटलं, की लोकांना व्यायामासाठी आणणं, म्हणजे मला आठवतंय मी अनेक लोकांना सकाळी 6 वाजता उठून फोन करायचो, "व्यायामाला या." म्हणून मी लोकांना फोन करायचो. दॅट इज हाऊ आय स्टार्टेड. हे 100% खरं आहे सर. मी मध्ये एक हेल्थटेकची कॉन्फरन्स अटेंड केली होती आणि त्या कॉन्फरन्समध्ये हेल्दी राहण्यासाठी किंवा डायबिटीसच्या कंट्रोलसाठी किंवा वेगवेगळ्या आजारांसाठी खूप सारी ॲप्स डिस्कस झाली आणि त्या सगळ्यांचा एक समरी अशी होती, की सर आम्ही ॲप्स क्रिएट करतोय, आम्ही टेक्नॉलॉजी क्रिएट करतोय, बट आम्ही बिहेवियरवर काम नाही करू शकत आहे आणि तो आमच्यासाठी एक मोठा हर्डल आहे. तर मला असं वाटतं, की माणसाच्या बिहेवियरचं त्यांच्या लाईफस्टाईलशी किंवा त्यांच्या बॉडी क्लॉकशी सुद्धा कुठेतरी संबंध असतो. तर व्यायामाची अशी काही सर एक टिपिकल वेळ असते का, की जी बेस्ट टाईम असू शकते? पूर्वीच्या आपल्या आयुर्वेद सायन्समध्ये जे सांगितलेलं आहे, की सकाळचा वेळ हा व्यायामासाठी सगळ्यात चांगला आहे. पण आता जर का तुम्ही जर का बघायला गेलात, तर सगळ्यांची लाईफस्टाईल जर का विचार करायला गेलात, तर आम्ही लोकांना सजेस्ट करतो कधीही या आणि व्यायाम करा. तुम्ही काहीतरी करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे
एक व्यायामाची वेळ समजा ठरवली तर ते प्रत्येकाला जमतेच असं नाही. किंवा आजकाल लोकांचे आय-टी मधली लोकं की जे रात्रभर काम करतात, त्यांना सकाळी उठून व्यायाम करणं शक्य नसतं. पण जर का आपण लोकांना असं मोटिव्हेट करायचा प्रयत्न केला, की कधीही या व्यायाम करा आणि कुठल्याही प्रकारचे व्यायाम करा, काहीतरी हालचाल करा, असं जर का मोटिव्हेट केलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की लोकांना काहीतरी गाजर दाखवायला लागतं. म्हणजे ते गाजर दिसल्याशिवाय लोकं व्यायाम करत नाहीत. म्हणजे आता आम्ही फिटनेस चॅलेंज मेकओव्हर कॉन्टेस्ट करतो दरवर्षी. तो मेकओव्हर कॉन्टेस्ट काय असतो, की लोकांनी जिंकावं आणि पैसे मिळावेत हा उद्देश नसतो. तर लोकांनी वर्षाची सुरुवात म्हणजे मला 31 डिसेंबरच्या डान्स फ्लोअरवर लोकं आता सर शेवटचा ग्लास बरं का, उद्यापासून मी व्यायाम सुरू करतोय. ही जी 1 तारखेची जी कॉन्सेप्ट आहे ना लोकांची, ती आम्ही कॅपिटलाइज करायचा प्रयत्न केलाय, की लोकांना काहीतरी मोटिव्हेशन काहीतरी इयर लाँग रेझोल्यूशन करायची असते. मग ती रेझोल्यूशन काय आहे, तर उद्यापासून मला व्यायाम 1 तारीख आहे, उद्यापासून मी व्यायाम करतो. आणि आपली मेंटॅलिटी अशी झाली आहे, की व्यायाम कधी चालू करतो? मला जिममध्ये इन्क्वायरी करायला येतात लोकं. 24-25 तारखेला इन्क्वायरी करायला येतात आणि म्हणतात, "हां, ठीक आहे, 1 तारखेपासून येतो." म्हटलं, "1 तारखेपासून का?" "नाही, आता 4च दिवस राहिलेत ना." पण लोकांचा माइंडसेटच असं झालं, की मी सोमवारी व्यायाम चालू करतो, 1 तारखेला व्यायाम चालू करतो. ही लोकांची माइंडसेट झालेली आहे. ती चेंज करण्यासाठी बरेच आम्हाला प्रयत्न करायला लागतात. माझ्या दृष्टीनं व्यायाम चालू करण्याची सर्वोत्तम वेळ ही आज आहे, उद्या नाही. माझ्या मते हा सगळ्यात इम्पोर्टंट टेकअवे आहे. मला असं वाटतं आत्ता आहे. वाह! आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.